कालच उशिराने या ठिकाणी यादी जाहीर झाली आणि जळगाव विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाने मला या ठिकाणी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। मी प्रथम या ठिकाणी सर्व पक्ष नेतृत्वाचे खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल की पक्षाचं काम 20 वर्षापासून अतिशय चोखपणे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मला या ठिकाणी त्यांनी संधी दिलेली आहे। त्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे खूप मोठ्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचे खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आपण बघतोय की भारतीय जनता पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे। देशभर नाही तर जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आणि या पक्षात माझ्यापेक्षाही अनेक चांगलं काम करणारी मंडळी आहे आणि जेव्हा पक्षाचं काम एखादी व्यक्ती करते तेव्हा अपेक्षा करणं हे क्रमप्राप्त आहे, परंतु पक्षाने काही निकष ठरवले असतील, मी तर खूप छोटा कार्यकर्ता आहे, पक्षाने काही निकष ठरवले असतील त्या निकषात मी बसलो असेल म्हणून पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे। नक्कीच ज्यांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली होती तेही अतिशय सक्षम असे उमेदवार या ठिकाणी होते, परंतु पक्षाने घेतलेला निर्णय आहे आणि भारतीय जनता पक्ष हा शिस्तीने चालणारा पक्ष आहे। आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलानं एकजुटीनं या ठिकाणी काम करतो, त्यामुळे कुठलीही नाराजी वगैरे कोणाची नाही। सर्वच मंडळी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली होती, मग त्यात केतकीताई असतील, त्यात अमोल शिंदे असतील किंवा आमचे ज्येष्ठ नेते गोविंदशेठ अग्रवाल असतील, आमचे मित्र नंदू अळवाणी असतील, सर्वच मंडळी या ठिकाणी हजर होती आणि मोठ्या आनंदाने त्यांनी या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला, त्यामुळे नाराजी वगैरे कुठलीच नाही।